आज सकाळ सकाळी असली कडाक्याची थंडी पडली होती की सांगता सोय नाही। तुमच्या इकडे पण अशी कडाक्याची थंडी पडायला चालू झाली का हे कमेंट करून मला नक्की सांगा। सकाळी सकाळी उठल्या उठल्या अगोदर देवपूजा, घरातली सगळी कामे आवरली आणि देवासाठी फुले घेण्यासाठी बाहेर आले होते। गुलाबी थंडी सोबतच आपली शेवंती सुद्धा खूपच बहरले। माझ्याकडे ना 5 ते 6 प्रकारची शेवंतीची फुलांचे रंग आहेत। त्यातलाच पहिला दाखवला तो पांढरा आणि हा आहे गुलाबी। त्यातल्या आणखीन पिवळ्या आणि चॉकलेटी रंगाच्या शेवंतीला फुले आली नाहीत, आल्यानंतर नक्की दाखवे। आणि इथं बघू शकता ही पांढऱ्या जी रंगाची शेवंती ती माझ्याकडे मोठ्या साईज मध्ये पण आहे आणि अगदी छोटं चिटुकलं पिटुकलं असं फुलं येणारी सुद्धा शेवंती आहे। मस्त अशी देवाला सगळी बागेतली थोडी थोडी एक एक दोन दोन फुलं गोळा केली। त्यानंतर इकडे येऊन बघते तर काय आपल्या जरबेराला छोटूशा कुंडीमध्ये एकदम 3 फुलं लागली होती लाल बुंद अशा रंगाची। खूप सुंदर दिसत होती। म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं। त्यानंतर मस्त असं फुलं घेऊन घरात आले आणि देवाच्या चरणी अर्पण केलं। स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची फुलं देवाला अर्पण करण्याचं एक आनंद फार वेगळाच असतो। श्री स्वामी